नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है तो दर्द मंदों का कलेजा भी दह जाता है। उनके गम में उनके गम में हर इंसान बहता है आंसू। अरे मोम क्या चीज है बदल बिगड़ जाता है। क्या बात सोनियाची उगवली सकाळ नुसती अंगावर सावली पडली तरी त्यांना विंटाळ होत होता. रस्त्यानं जाताना काळी मोडली तरी त्यांना विंटाळ होत होता. आणि अशा त्या भयान काळी एका अंधाऱ्या रात्री बाबासाहेबांचा जन्म झाला. काळ फार बिकट होता. रामजी बाबा आपल्या नोकरीच्या निमित्ताने रामजी बाबा इंग्रजांच्या सैन्यात सुभेदार होते. आपल्या नोकरीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील महुगावी वास्तव्यास असताना छावणीच्या एका खोलीत भीमाईच्या सोबत रामजी बाबा राहत होते. कामाचं ठिकाण ते छावणीची खोली यामध्ये बरंच अंतर होतं. कामावर ये जा करताना रस्त्यामध्ये जंगलाची वाट लागत होती. एके दिवशी कामावरून बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा घरी येत होते. घरी येत असताना जंगलाच्या वाटेने चालत जात असताना अचानक भला मोठा साप रामजी बाबांच्या समोर उभा येऊन थांबला. सापानं फणा उगारला. त्या फण्यावरती नंबर होता 14. रामजी बाबा घरी आले. भीमाईला गोष्ट सांगितली. अगं भीमा, आज रस्त्याला येताना असं घडलं. रस्त्याला येत होतो, अचानक साप अडवला. फणा काढून माझ्यासमोर उभा राहिला. त्याच्या फण्यावरती नंबर होता 14. दोघांनाही कळेनाच झालं. रात्र उलटून गेली. दोघे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कामाला निघून गेले. असेच दिवस लोटत गेले. एके रात्री अचानक भीमाईला कळा येऊ लागल्या. मध्यान रात्र झाली होती. चोहीकडे काळोख पसरलेला होता. विजा कडकडत होत्या. पावसानं संततधार सुरू केली होती. आणि अशा या काळोख्या रात्री 14 एप्रिल 1891 साली माता भीमाईच्या पोटी सानुल्या ठेवानं जन्म घेतला. ती तारीख होती एप्रिल 14. बाबासाहेबांचा जन्म इंग्रजांच्या छावणीच्या खोलीत झाला. त्या खोलीचा नंबर होता 14. बाबासाहेबांना तुम्हाला आणि आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी नेऊन घातलं
ती तारीख देखील होती नोव्हेंबर 14. म्हणून म्हणायचंय काय